ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत। एक महत्त्वाची बातमी पाहूयात। राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेत निवडणूक मतदान याद्यामध्ये असलेला घोळ समोर आणला। त्यानंतर आता पालघरमध्ये देखील असाच एक प्रकार समोर आलाय। पालघरच्या नालासोपारा विधानसभा मतदारसंघामध्ये माता जीवनदानी चाळ इथल्या सुषमा गुप्ता या महिलेचं मतदार यादीमध्ये तब्बल 6 वेळा नाव असल्याचा प्रकार समोर आलाय। या प्रकरणामध्ये पालघर जिल्हा प्रशासनावर आरोप होऊ लागले। त्यानंतर आता पालघर जिल्हा प्रशासनाकडून या संदर्भामध्ये कारवाईला देखील सुरुवात करण्यात आली आहे। या पत्त्यावर सुषमा गुप्ता ही कधीच राहिली नव्हती असं स्थानिक नागरिकांनी देखील सांगितलंय। तर पालघरमधून हा मोठा प्रकार समोर आलेला आहे। तर आपल्यासोबत माजी आमदार हितेंद्र ठाकूर देखील जोडले गेलेले आहेत। त्यांच्याशी आपण या सगळ्या प्रकरणावर बोलणार आहोत। सर, मतदार याद्यांमध्ये घोळ होण्याचं नेमकं कारण काय वाटतंय तुम्हाला? आता नेमकं कारण मला एक कळत नाही। लोकसभेपासून विधानसभेपर्यंत 74,238 म्हणजे 75 कोण कोणाचं येतोय? आवाज नाही। बोला सर, येतोय आवाज आपला। हॅलो, काय आलं? तर मतदार याद्यांमध्ये घोळ झाल्याचा प्रकार समोर आलेला आहे। राहुल गांधींनी पत्रकार परिषद घेत हा सगळा प्रकार समोर आणला। त्यानंतर पालघरमध्ये देखील असाच एक मोठा प्रकार समोर आलेला आहे। एक महिला, ती ज्या चाळमध्ये राहतही नाही त्या महिलेचं तब्बल 6 वेळा मतदार यादीमध्ये नाव आल्याचा प्रकार समोर आलाय। या सगळ्या प्रकरणामध्ये पुन्हा आपण माजी आमदार हितेंद्र ठाकूर यांच्याकडे जाऊयात। सर, मतदार याद्यांमध्ये घोळ होण्याचं नेमकं कारण काय असं तुम्हाला वाटतं? या विषयावर आपण बोलतोय। मला एक कळत नाही, तुम्ही जे फोटो दाखवले किंवा माझ्या हातात जे फोटो आहेत, सुषमा गुप्ता नावाच्या एक बाईचं 6 फोटो आणि तो जीवदानी माता चाळीमध्ये राहते, तिकडे ती बाई मिळतच नाही। सोपारा मतदारसंघात 132 सोपाऱ्यामध्ये लोकसभेपासून विधानसभेपर्यंत 75, एखाद्या मतदारसंघात 75,000 मतदान होत नाही, आमच्या इकडे 75,000 मतं वाढली। एक उदाहरण देखील देतो, नाव फोटो चेक करायचे आहेत। पूजा सिंग 63 वेळा नाव, अखिलेश सिंग 47 वेळा नाव, सुनील यादव 53 वेळा नाव। म्हणजे मला एक कळत नाही, ही सिंग, गुप्ता, यादव अशीच मतदार यादीमध्ये नावं कशी वाढतायत? क्षितिज ठाकूर यांच्या बरोबर शिक्षण घेणारे 2, एक सुर्वे आणि एक विशाल, असे 2 मित्र आहेत, त्यांची अख्खी फॅमिली गेल्या वेळी उडलेली। म्हणजे 75,000 ऍड झाले आणि 25-30 हजार मतं डिलीट झाली, जी आमची हक्काची होती। हे कशामुळे होते, कोणी कट केली, कशी काय कट झाली, हे मला काही कळत नाही। कारण अख्ख्या देशभर हेच चाललेलं आहे। त्याच्यामुळे याच्यावर चर्चा काय करायची आणि चर्चा करून उपयोग आहे का? सगळ्यात महत्वाचं, चर्चा करून उपयोग होणार आहे का? चर्चा तर सर करावीच लागणार। तुमचं नेमकं कुणावर संशय आहे? काय तुम्हाला वाटतंय की कोणी हे नाव असे सगळे ऍड केले असतील? यंत्रणांकडून काळजी, जे कोण मतं नोंदवतात त्यांना कोण मतं नोंदवायला सांगते, कोण मतं नोंदवतात आणि त्यांना कोण? ज्यांनी 6 वेळा मतं नाव नोंदवली त्यांची नावं येत नाही, पण यांची 53 वेळा नावं येतात, 63 वेळा येतात, 47 वेळा येतात, 6 फोटो एकच येतात। आता ह्याच्यामध्ये संशय घ्यायचा नाही का? बरोबर, मी नावानिशी सांगितलंय, पूजा सिंग 63 वेळा, सुनील यादव 53 वेळा, अभिषेक सिंग 47 वेळा। आता हे चेक करायचे आहेत, हे सेम फोटो आहेत, सेम आयडी कार्ड आहे, आणखीन काय? आता हा ज्यावेळी मी छातीटोकपणे इकडे बोलतो त्याचा अर्थ एवढी वेळा नाव आहे। हितेंद्र ठाकूर 2दा पण नाव नाही मिळत,
दुसरा कोण हितेंद्र ठाकूर जगात मिळतच नाही का वसईमध्ये राहणारा. हम्म. मग हेच नावं कशी काय येतात परप्रांतीयांची, हा विचार करायला लागेल. अगदी. सर, मतदार नोंदणी करताना यंत्रणांकडून काळजी घेतली नाही असं वाटतंय का तुम्हाला? नेमकं काय हा सगळा घोळ होतोय? यंत्रणा म्हणजे काय तेच मला कळत नाही. यंत्रणा नावाची एक बोगस वस्तू बसलेली आहे, ज्यांच्याकडे स्वतःच्या हाताने देऊन आलेली नावं मतदार यादीत येत नाही आणि ऑनलाईनची नावं बरोबर येतात. म्हणजे ज्यांनी फॉर्म भरून आपल्या हाताने जाऊन तिकडे धक्के खाऊन दिले त्यांची नावं येत नाही आणि ही नावं कुठून येतात? का यंत्रणा पण झोपलेली आहे आणि बाहेरूनच परस्पर कुठेतरी इलेक्शन कमिशन मध्ये नाव नोंदवते, हे देखील बघायला लागेल. अगदी महत्वाचा तुम्ही प्रश्न इथे उपस्थित केलेला आहे सर, की जे नाव नोंदणी करण्यासाठी जे लाईनमध्ये उभं राहून जे नाव नोंदणीसाठी उभे राहतात त्यांचं नाव येत नाहीये, पण जे लोक ऑनलाईन पद्धतीने करतात त्यांचं नाव तिथे येत आहे. सर, धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी. तर आपण पुन्हा काही अपडेट्स या संदर्भामध्ये घेणार आहोत. तुर्तास एक छोटासा ब्रेक.